नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या कराड शहरातील कोल्हापूर नाका या परिसरात उभा आहे. 15 ऑगस्टला रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कर्तव्यदक्ष असणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कपणामुळे घरातून निघून आलेली एक 29 वर्षीय युवती सध्या सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचली आहे. नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या कराडच्या कोल्हापूर नाका आहे. 15 ऑगस्ट 29 वर्षीय एक तरुणी नातेवाईकाकडे जाते असे सांगून घरातून ती बाहेर पडली. 15 ऑगस्टची रात होती. वेळ रात्री 9:30 वाजण्याची होती. सध्या मी कराडच्या अत्याधुनिक अशा उड्डाण पुलाखाली उभा आहे. याच उड्डाण पुलाखाली ती युवती येऊन पोहोचली. कोणत्या नातेवाईकाकडे जायचं होतं, कोणती एसटी पकडायची होती, ही सर्व काही ती विसरून गेली होती. भेदारलेल्या अवस्थेत रात्रीच्या अंधारात ती तरुणी याच ठिकाणी विसावलेली होती. हे दृश्य या परिसरातून जात असताना कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई आशिष पाटील, नवनाथ पाटील यांनी पाहिल्यानंतर ते या तरुणीजवळ पोहोचले. आता मी तुम्हाला दृश्य दाखवते की हा तो परिसर आहे. ते या तरुणीजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी तरुणीशी बातचीत केली. धड तिला तिचं नाव देखील नीट सांगता येत नव्हतं. त्यानंतर केवळ त्या तरुणीकडून गावचा पत्ता ऐकला. पाटण तालुक्यातील बहुले या गावातील ही तरुणी होती. त्यानंतर पोलिसांनी 1 तास अथक परिश्रम घेत शेवटी तिच्या घरचा पत्ता शोधून काढला. घरचा पत्ता शोधून काढल्यानंतर मोबाईल नंबर देखील मिळवण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर पोलिसांची जी तपासाची चक्र होती ती गतिमान झाली आणि अखेरी तपासाची चक्र तिचे घरापर्यंत पोहोचली. घरच्यांना पोलिसांनी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी संपर्क केल्यानंतर रात्रीच्या वेळी तिचा भाऊ मोटारसायकलवरून कराडला याच उड्डाण पुलाखाली पोहोचला आणि त्यानंतर सविस्तर सर्व माहिती घेतल्यानंतर या 29 वर्षीय युवतीला सध्या घरच्या परिवाराच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. एकूणच कराड शहर वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष असणारे पोलीस शिपाई आशिष पाटील, नवनाथ पाटील यांच्या सतर्कपणामुळे घरातून निघून आलेली तरुणी, भरकटलेली ही तरुणी सध्या सुखरूपपणे घरी पोहोचली आहे. या दोन्ही आशिष पाटील व नवनाथ पाटील यांनी केलेल्या या एक सामाजिक कार्याचं किंवा एक मुलगी रात्रीच्या वेळी पुलाखाली थांबते, भेदारलेला तसं असते आणि तिला सुखरूपपणे पोहोचवण्याचं काम, घरच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या दोघांनी केलंय. याबद्दल कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दराडे साहेब तसेच वाहतूक शाखेचे संदीप साळुंके यांनी या दोन्ही पोलिसांचं कौतुक केलंय. तसंच समाज स्तरातून देखील या दोन्ही पोलीस शिपायांचं आशिष पाटील, नवनाथ पाटील यांचं खूप खूप अभिनंदन करण्यात येते. तसेच 29 वर्षीय बहुले गावातील जी तरुणी आहे तिला सुखरूपपणे घरच्या परिवाराच्या स्वाधीन केल्याबद्दल तिच्या घरच्यांनी सुद्धा या दोघांना खूप खूप धन्यवाद दिले. नमस्कार.